दुखत नाही पण उभं राहिलं सळसळ कापायला त्याच्यात गॅप आलाय म्हणून गुडघ्यात इतकी पाकिट नाही आलो तरी गॅप भरलं पण बारका खड्डा 2-3 गाड्या माती टाकले की शिव भरायला आणि गिरगाव करतात गॅप कसा बुजलं काय माहिती. छप्पन भाषेचा केला शिगौरव काय विद्वत्ता असेल ज्ञानोबारायची ते ज्ञानोबाराय सांगतात. राम आणि कृष्ण ही 2 नावं साजरी कशा करता साजरी असतील असं काय असेल या नावात मुद्द्यावर येतो. एका तरुणाची वरात चालू होती. भोजेकर बाबा वरात मला वाटते लग्न केल्यावर निघती का वरात चालू होती. वरात सुंदर 32 लक्षणी त्याची पत्नी 32 लक्षणी नुसती सुंदर नाही सुंदर लय जाणायला आता त्याच्या सौंदर्यामुळे नाशिकला गटू उचलायले सुंदरपणावर काय नसते. बाई गुणवान असावी 32 लक्षणी असावी ती मालकाला पोषक ठरत असते. सौंदर्याचा काही विषय नाही. भारतीय संस्कृतीमध्ये कर्तव्याला किंमत आहे देखाव्याला मुळीच किंमत नाही. झाड किती मोठे आहे त्याच्यापेक्षा फळं किती लागत आहेत. नदीचं पात्र किती मोठे आहे त्याच्यापेक्षा पाणी किती आहे. मंदिर किती मोठे आहे त्याच्यापेक्षा मूर्तीच आहे का हा महत्वाचा. वाडा किती मोठा आहे त्याच्यापेक्षा मधात कोण खेळायले हा महत्वाचा भाग आहे. 32 लक्षणी पत्नी सुंदर त्या काळातला भारदस्त वजनदार नवरदेव पेदार मिशा वजनदार नवरदेव थाटात वरात चालली. सूर सनया चौघडा मस्त मजेत वाजत होता. बैलगाडीतली वरात होती. 400 वर्षापूर्वीची वरात आहे आताची नाही ना त्या काळातली वरात. राम आणि कृष्ण नावात ताकद किती सांगते. कशा करतात ज्ञानोबारा रामकृष्ण नामे ही दोन्ही साजरी म्हटली. ती वरात मोठ्या आनंदाने चालत असताना रस्त्याच्या दोन्ही कडेची माणसं प्रसन्नतेत हेलावून गेली. ते काय नवरदेव आहे काय नवरी आहे काय नवरदेव आहे काय नवरी आहे अशा प्रसन्नतेनं बघत होती. पण वरात अर्ध्या मधात गेल्याच्या नंतर नवरदेवाने चांदण्याचा प्रकाश त्याच्या समोर 2 दिवट्या होत्या. समोर जे नृत्य करते वाजवते त्यांच्यात काही दिवट्या होत्या. त्या दिवट्याच्या प्रकाशानं एक तरुण दिसला. त्या तरुणाच्या डोळ्याच्या कडा ओल्या झालेल्या होत्या. ओल्या ओल्या ओल्या. नवरदेवाने विचार केला सगळी माणसं प्रसन्नतेने मला बघतात याच्या डोळ्याच्या कडा झाल्या त्या अर्थी हे मला माझं याला खपत नसेल का. प्रसन्नतेने नवरदेवाने विचार केला. नवरदेव त्या गाडीतनं खाली उतरला आणि ज्याच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या त्या तरुणाला विचारलं का रे बाबा माझी ही आनंदाची वरयात्रा वरात तुला आवडत नाही याच्या करता रडतोस तुला खपत नाही माझं. समोरच्या व्यक्तीचे डोळे भरून आले. दयावास करा मोठा करा. दादा पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो या बाकीच्या लोकांना तुझी यात्रा जितकी आवडायली त्याच्यापेक्षा हजारो पटीने मला आवडायली. मग रडतो कशा करता. दुःख एका गोष्टीचं आहे काय तुझं स्वरूप आहे काय तुझं सौंदर्य आहे काय तुझी धर्मपत्नी आहे काय तुझी आनंदाची लहर आहे. का रे तू तर माझ्याही पेक्षा सुंदर आहेस. माझ्याही पेक्षा भारदस्त तुझं शरीर आहे. माझ्याही पेक्षा शरीरयष्टी तुझा बांधा असणारा परिपूर्ण तेजस्वी आहे आणि तुला माझ्यात काय एवढं नाविन्य वाटतं. आई तुझ्यापेक्षा मी दिसायला सुंदर असेल तुझ्यापेक्षा माझ्या शक्ती शिल्लक असेल तुझ्यापेक्षा माझं शरीर पिळदार असेल पण तुझ्यात आणि माझ्यात एक जगाच्या मालकाने फरक टाकला तो एकच माझ्याकडे पुरुषार्थ नाही. त्यानं सांगितलं नवरदेवाला भोजेकर बाबा माझ्यात पुरुषार्थ नाही. पुरुषार्थ अरे का नाही म्हणे काय करू. जर जगाच्या मालकानं तो पुरुषार्थ माझ्यात टाकला असता तर तू जशा 32 लक्षणी स्त्री सोबत लग्न केलं तसं मी सुद्धा एखाद्या
सुंदर स्त्री सोबत लग्न केलं असतं, पण माझं प्राक्तन फुटकंय, माझं नशीब फुटकंय, मी इथं कमी रे म्हणून माझे डोळे पाणावले. असं काही उपाय पर्याय सगळे मातीत गेले. दुःख वाटतं तुला? खरं सांगू दादा, अरे समाजात तर कवडीची किंमत नाही रे दादा. पण ज्या माईने जन्म दिलाय ती माय म्हणली, हे आफीच्या पायाचं माझ्या पोटी का जन्माला आला असेल दादा? अरे ज्या पित्याने लहानाचं मोठं केलं तो बाप म्हणतो, अरे तुझ्यामुळे समाजात मला मान खाली घालावी लागती, तुझ्यासारखा नालायक माझ्या पोटी जन्माला आला, मी कोण्या जन्मातलं पाप केलंय दादा? माझा बाप सुद्धा किंमत देत नाही रे, माझी माय किंमत देत नाही. इष्ट मित्र सजन सखे सोयरे धायरे आप्तवर्ग सगळी मला तुच्छ लेखतात रे दादा. याच्याकरता मला दुःख वाटतंय. तो किलिंब होता आणि किलिंब या शब्दाचा अर्थ नपुसक. नवरदेवाने सांगितलं, तुला पर्याय सांगण्यासाठी माझ्या आजोबाकडे औषध आहे. ठीक आहे, भेटू तुझ्या आजोबाला. राम आणि कृष्ण नावात काय ताकद आहे? का ज्ञानोबा म्हणतात रामकृष्ण नाम आहे दोन्ही साजिरी. कशा करता साजरे येत? कशा करता? एखाद्या वेळेस तुम्ही ऐकलं असेल किंवा नसेल तरी पण सांगण्याचा प्रयत्न करतो. मला काहीतरी नवं काढावंसं वाटतं. इतक्या श्रद्धेनं आपल्यासाठी लोक येतात महाराज. आपण काहीतरी शास्त्र वाचून पुन्हा 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 उजाळा द्यायला पाहिजे श्रोत्याला, कारण तुमच्या आशीर्वादाच्या ताकदीवर आमचं चलत असते. घरी गेला नवरदेव, त्या काळातला नवरदेव होता. त्याचे काही विधी कर्म नियम देवधर्म सगळे आटोपले. आजोबाला बोलला, आताचा खरा नवरदेव, त्या काळातला नवरदेव. आमच्या गावात काही जुनाट माणसं सांगतात, आम्ही लहानपणी 4-4 वर्ष बायकोला बोललेलं शेजाऱ्याला कळून दिलं नाही. नियम होते, वजन होते. आम्ही लग्न झाल्याच्या नंतर 17 काढा की बायकोच्या लक्षात यायचं, याला आंघोळीला पाणी टाकावं. त्या काळातल्या माऊलीची प्रणाली, नियम होता नियम. आता बनेल काढून फिरावं लागती. मग तिचं हातरी गॅस कडे जाती. काही काहीच इतकं नशीब नदीला गेले, बऱ्याच म्हणत नाहीत वड्याला आंघोळीला जाय. काय गोड होता, काय गोड. सुविधा आल्या असत्या तर त्या काळातली मजा वेगळी, नाविन्य वेगळं, अधिकार वेगळा, तत्व वेगळे. कोडवा होता त्या काळातला, वजन होतं वजन. तसं त्या काळातला नवरदेव कामापुरतं. संसारात माणसं होते पण पक्षासारखे होते रे. बळी उतरती असली उतरती दादा महाराज एका बाईनं बाजरी वाळू घातली. 10-5 चिमण्या आल्या, पोटभर बाजरी खाल्ली, उडून झाडावर गेल्या झाडावर. एका बाईनं बाजरी वाळू घातली, बाई आतमध्ये कवाड लावून बसली, तर शेजाऱ्यानं भरून नेली. हे जात माणसायची आणि फक्त बाजरीचे दाणे खाऊन गेली ती जात पक्षाची. काही समज नाही बाकी. आता भेटलंय ना, संपलं. तसं काही काही माणूस त्या काळातले प्रपंच करायचे. कमळपत्र
जळी जैसे सत्यवादी करी संसार आलिप्त कल स्पर्श होऊ देत नाही तशी माणसं त्या काळातली संसार करायची. तशातला तो नवरदेव आजोबाला सांगितलं, आजोबा माझ्या वरातीच्या दिवशी अमक्या वाड्यातला मुलगा त्याच्या डोळ्याच्या कडा ओल्या झालत्या. रामकृष्ण नामात काय ताकद आहे. आजोबाच्या गळ्यात तुळशीची मोठी माळ पहिल्यापासूनच घातलेली. चावणं गेल्यावर दात पडल्यावर नव्हती घातली. बरेच लोक चावणं गेल्यावर माळ घालतात मग आमच्यात येते. असे आमच्या लोकांनी बोकांडीवर घेतलेत म्हणून परमार्थात दान झाली. इतका भरणा कधी कधी एखाद्या माणसाची जर कीर्तन स्तुती नाही केली ना ते म्हणतो कीर्तन पडलं. अरे सकाळी पाणी नेत नाहीस तू छटाक्या आणि तू या मी कीर्तन स्तुती करायची. तू कुंचलन केलेलं पाप कीर्तन करायच्या बोखंडीवर नाचन करणार बी नाही आणि करीत बी नाही. निंदा किंवा स्तुती करावी करावी. देवाची कीर्ती मानवाची किंवा इतराची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. सामान्य ज्याचे काहीच नाही त्याची स्तुती केली की नाही ब्राह्मण कापला तरी कापल्याचं पाप लागतं. कशाला बोकांडी घ्यायचं पाप आहे. मला तरी नाही आवडत. अहो तुम्ही जरा जरा असून किती सुंदर संसार काढले. कुंचलानं पाकिट असून जर आम्हाला समाधान नसेल तर जीवजी पाय त्यांच्या तळ्यात गिरगावकर कशाला चोमळायचं. अद्याप चोमळणार नाही सरपंच कोणा. पैशासाठी चोमळायचं असेल तर दादा बुवा पाईप पठ्याकडे पैशाचा हो पाईप त्याच्यामुळे मी नाही चोमळी. आणि बाकीच्या गोष्टी चोमळायचं पदासाठी तर त्याच्यात मी मरतच नाही. तरुण माझ्या स्वागता करता होते त्यांना आजच्या सप्ताहाच्या निमित्ताने एकच सांगेल, जितक्या उल्हासानं कीर्तन करायचं तुम्ही पुढे तितक्याच उल्हासानं व्यवस्था करा. तितक्याच उल्हासानं शिका. तितक्याच उल्हासानं शेती करा.
माझ्या नावाला तुकोबाराची कृपा तुमच्यावर होईल, काही कमी पडणार नाही तुम्हाला. पण काय होतं माहितीये का, 6 महिने बेंडकी पाण्यात राहिली, सोमतीच्या दिवशी वाळूवर आली. वातावरणात तुम्ही हंगामी करतात, त्याच्यामुळे इतकं सगळं. निष्ठा असली पाहिजे, निष्ठा निष्ठा. मी आज बी फवाऱ्याला जातो की नाही काय, फवाऱ्याच्या औषधं नाही, फवारा केला नाही, पण कालू कालू औषधं देतो की नाही असं राम दादा बुवा. मी औषधं काढून देतो, कारण गडी काही शिकलेलं नसते. तोंड सुचतंय माझं कधी कधी औषधाच्या वापरानं. म्हणून 530 क्विंटल कापूस काढायला. अरे 72च्या दुष्काळात या वयस्कर माणसांनी आपल्या बुजुर्गांना मिळू खाल्ले, आम्हाला खाल्ल्यात, आणि आपल्यासाठी जमिनी कमवून ठेवल्यात. माझ्या समोर स्वागताकरता उभा असलेल्या तरुणांना हात जोडून विनंती करतो, मायबापाने आपल्यासाठी प्रॉपर्ट्या कमवल्या, त्याच्यातलं उत्पन्न काढा. बायकोच्या फॅरनलवलीसाठी नका विकू. काय सांगू लागलो, ठोकर मार मथाऱ्याच्या गळ्यामध्ये, ठोकर मार ठोकर मार. जुनाट वारकरी होत. कधी कधी बाजूला गेल्यावर मला जाग्यावर आणजा, तुम्ही कशासाठी येत मग. जर मला पारित असते, माझ्या गाडीत बसून दुसऱ्याला मतदान आणतात काय. सगळी घरची आमची मृदंगाचार्य महाराज सगळी घरची. ठोकर मार सुनाट वारकरी गेले. काय रे बाळा, माझ्या नातवाच्या वरातीच्या दिवशी तू रडत होतास. जी आजोबा जी, काय दुःख आहे तुला. बाबा समाजात मला किंमत नाही हो. अरे का किंमत नाही, जगाच्या मालकाने माझ्या मेमरी कार्डावरचा पुरुषार्थ काढून घेतलाय, म्हणून दुःख वाटतंय. ऐक, माझ्या नातवाला तू नाविन्यपूर्ण समजतोस, पुरुषार्थी समजतो. त्याचं गावात वजन असेल, पाहुण्या राहुण्यात वजन असेल, तालुक्यात वजन असेल, अधिकारी झाला तर जिल्ह्यात वजन असेल, एखाद्या वेळेस मंत्री झाला तर देशात वजन असेल. पण तू जर मी सांगितलेलं औषध घेतलंस तर पृथ्वीवर जितके देश आहेत त्या सर्व देशात तुझं वजन वाढेल. वारकऱ्याची त्याला उकोक्ती, त्याला उपदेश. त्यानं सांगितलं, दादा अहो जन्म दिलेली माय मला किंमत देत नाही. सगळ्या देशातली लोक कसे मानतील मला ते सांगू नको म्हणे, पण मी सांगतो ते औषध घे. कोणतं औषध, रामकृष्ण हरी मंजाय. म्हणला त्याचाच तर लय काटाळा आहे. चुकून म्हणणार नाही म्हणला. काय पाप केलं तर मला पुरुषार्थी केलं नाही, मला खिंड केलंय, कशाचं देवाचं नाव घेऊ. म्हाताऱ्यानं सांगितलंय बा याच्यामुळे तू हिसकत आहे. तुला माझ्या नातवापेक्षा जर मोठं व्हायचं असेल, याच्या पलीकडे सांगू का म्हातारं म्हणलं, या त्रिभुवनात जर तुला नाव काम करायचं असेल, कमवायचं असेल तर तू रामकृष्ण हरी म्हणत जाय. ते म्हणला खरं सांगू का, येईस न तोंडाला. आणि भोजेकर बाबा 2 गोष्टीचा सिद्धांत गोड आहे. ताप आलेल्या माणसाला सगळे पदार्थ कडू लागत नाही. झुरे विटाळले मुख, हो हो ज्ञानोबा राय सांगतात, ज्याला ताप आली त्याचं मुख विटाळत आहे, त्याला शिरा सुद्धा कडू वाटतंय. तिकडे फोडणी दिली की त्याला मळमळ होतंय. फोडणी खराब आहे का, याचं थोत्तर खराब आहे. ताप आलेल्या माणसाला खाऊ देत नाही, आणि ज्याच्याकडे पाप आहे त्याला देवाचं नाव तोंडाला येत नाही. अनंत जन्माची असेल पुण्य सामग्री, संख्या नाही बरोबर. अनंत हा शब्द संख्यावाचक नाही, की अब्जावधी अगणित जन्माची पुण्याई ज्याच्याकडे आहे त्याच्या तोंडाला देवा.
ज्याच्या वटीमध्ये अगणित जन्माचं सुकृत पुण्य, त्याच्या मुखात जगाचा मालक त्याच्या जिभेवर. पाप असेल बेट्याकडे, देव येत नव्हता. त्या वारकऱ्यानं सांगितलं, एक तुला विनंती आहे, भजन म्हणू नको पण ऐक जाय. ते म्हणलं ऐका बी वाटत नाही, मर म्हणला असंच. तुला ऐका वाटत नाही तर मर म्हणला असत मर. पण खरंच औषध आहे का? मी जिवंत आहे तोपर्यंतच तुला ते औषध लागू होणार. चल भजन कर. ते म्हणला भजन नाही करणार राव, पण लांबून ऐकतो. मग रामकृष्ण हरी म्हणणाऱ्या माणसाचं लांबून भजन ऐकू लागलं. लांबून भजन ऐकत ऐकताना गोडवा सुरू झाला जवळ जाऊ लागलं. जवळ गेल्याच्या नंतर ते याला येऊ देईन गेले. लहरगिल परमार्थात काय काही. हो, भजन करतेत म्हणजे चांगलं असते असं तुम्हाला वाटतं का? अशा लहानशा लेकरांनी एखादा अभंग म्हण, वयस्कर म्हणतो हे तो अस्वर गेला, तो काय भीमसिंग जोशीचा चुलता आहे का तुला? अरे ते लहानच आहे ना, गाईन ना ते. तू काय माईच्या पोटातून भजन करीतच बाहेर आलता का? इतके रोगील आपल्याला आहे का नाही? इतके रोगील. अहो हे चुकत असताना मोठे होत जातील, चांगले म्हणत जातील. अशा जर गचंड्या गुच्छा दिले तर भजने कशी वाढतील दादा? आहे का नाही? ठेवा लागेल ना. चला गा. अहो कोण होता ते वाले? ते मरामरात म्हणायचं, तरी पण एके दिवशी राम नावावर आलं बाबा. कसं आहे तशी त्याला येऊ देईन गेली मधात. म्हणला नको येऊ देऊ, लांबून ऐकत जाय. म्हणणाऱ्यापेक्षा ऐकणारा श्रेष्ठ असतो. सांगू मुद्दा, पक्वादाचा जर ठेका चुकला बुवा तर पाप तुमच्या बोकांनी, आमच्या नाही. तुमच्या दादा बुवा तुमचा अंतारा हुकला तर पाप तुमच्या बोकांनी, आमच्या नाही. गिरगावकर श्लोक सांगताना जर चुकला तर पाप माझ्या बोकांडीवर, यायच्या नाही. मग श्रोता हा सर्वश्रेष्ठ. 9 भक्तीपैकी नाविन्यपूर्ण जर भक्तीचं टोक असेल तर श्रवण भक्ती आहे. आणि तू ऐकत राह म्हणले, नको ना त्या मधात जाऊ, नुसतं ऐकत राह. ऐकल्यानं इतकी वृत्ती नामी झाली की एके दिवशी त्याला भेटावं वाटलं. कोणाला माहिती? पंढरपुरातल्याला. रामकृष्ण नामाची ताकद. पंढरपुरात गेल्याच्या नंतर ते विटेवरच खाली उतरलं. कोण? जगाचा बाप. तुम्ही मी इथं ज्याच्या कृपेन बसलोत का त्याला जगाचा बाप म्हणते. त्याच्या मनात जर आलं तर गिरगावकर जातच नाही, मधातच पोला खाली. आमच्या घेतल्या मस्त खसखस पिकेती नाही का? तुम्ही आमरपदाचं औषध पिऊन आले का? तुम्हाला नाही जात एखादी आमच्यावर घेतलं की अशा गुरगुळात सुटतो आहे का नाही? ही सगळी ताकद ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप. विटेवरचा खाली उतरला, करकरात मिठी मारली. किती मोठा केला माणूस सांगू रामकृष्ण नामाच्या ताकदीवर. भारतीय संस्कृतीमध्ये वारकरी संप्रदायात एक जण म्हणला मी त्याचं नाव घेणार नाही. विटेवरच्या मालकानं सांगितलं की पाकिस्तानात आहे, मला त्याचं नाव घ्यावंच लागेल. सकाळच्या काकड्यात जर तू त्याचं नाव नाही घेतलं तर तू वारकरी संप्रदायात राहायच्या लायकीचा नाही. किलिंबे माणूस, नपुसक माणूस, मायबापानं वाळीत टाकलेला भोजेकर बाबा माणूस, समाजानं वाळीत टाकलेला माणूस, संप्रदायातल्या लोकांना वाळीत टाकलेला माणूस. पण रामकृष्ण नामाच्या ताकदीवर आज सकाळच्या काकड्यात त्याचं नाव घेतलं जातंय. Oh,
दादू, त्या व्यक्तीचं नाव होतं खोदू. खोदू नावाचा वारकरी. माईनं सुद्धा त्याला वारीत टाकलं. यासारखा दगड माझ्या पोटाला आला, माय सुद्धा त्याचा तिरस्कार करायची. बाप सुद्धा म्हणायचा समाजात माझं नाक कापलं तुझ्यामुळं. अरे कृष्ण माझ्या पोटाला आलास. सकाळच्या काकड्यात त्याचं नाव घेतल्याशिवाय काकडा पूर्ण होत नाही. कान हो पाथरा खोदू पिंजारी तो दादू. काय केलं माहिती आहे माणसानं? फक्त रामकृष्ण नामाचं भजन ऐकलं, केलं नाही. नुसतं ऐकलं, नंतर केलं असेल, पण नुसतं ऐकलं. राम आणि कृष्ण या दोन नावाचं चिंतन ऐकल्यामुळं मायबापानं वाईट टाकलेलं कार्ट वारकरी संप्रदाय डोक्यावर घेऊन नाचतोय की रामकृष्ण नामात टाकते. म्हणून रामकृष्ण नामाची ताकद.